राम राम मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर आय होप मजेतच असाल. तर आज आपण राणी किचन डिशमध्ये काय बनवलेलं आहे खास मेनू. तर आज आपण बनवलेलं आहेत अळीवचे पौष्टिक भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम असणारे अळीवचे लड्डू बनवलेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही राणी किचन डिशला जाऊन पूर्णपणे पहा व्हिडिओ, आणि चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतोय. तर आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि सर्वांनाच सांधेदुखीचा आणि थंडीच्या दिवसात भरपूर असे त्रास चालू होत असतात. तर हे अळीवाचे लाडू खास करून उपयोगी पडतात थंडीच्या दिवसामध्ये. अळीवाच्या मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं, विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतं. तर भरपूर प्रमाणात ह्याच्यात कॅल्शियम असतं. तर हे आपल्याला थंडीच्या दिवसात हे लड्डू आपल्याला खूप उपयोगी पडतात. आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त गूळ घातलेला आहे, पाक न बनवता हे लाडू बनवलेले आहेत. साजूक तुपात आपण हे लाडू बनवलेले आहेत. अगदी छान असे हे ड्रायफ्रुट्स वगैरे घालून बनवलेले लाडू. तुम्ही नक्कीच थंडीच्या दिवसात ही रेसिपी ट्राय करून पहा. नक्कीच बऱ्याच आजारापासून दूर राहा. रोज एक हेल्दी लाडू तुम्ही सकाळचा नाश्त्याला खायचा आहे आणि हेल्दी राहायचं आहे. तर चला आपण त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाणात घेतलेलं ते पाहून घेऊया आणि रेसिपीला आपण चालू करूया. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही राणी किचनला डिशला जाऊन पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि प्लीज चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण रेसिपीला चालू करूया. इथे आपण अळीवाचे लाडू बनवण्यासाठी अळीव घेतलेले आहेत. तर हे पाव किलो असे अळीव आहेत, पाहू शकता. स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे थोडे रोस्ट करून घ्यायचे. तर इथे आपण कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये आपण घालून घेऊया. तर ह्याचं अवघड काम म्हणजे हे निवडणे, कारण ह्याच्यात खूप बारीक असे खडे असतात, त्यामुळे खूप निवडायला वेळ जातो. 1-2 दिवस हे निवडावे लागतात. तर मी छान असे निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे छान असे तडतडीपर्यंत रोस्ट करून घेणार आहोत. आणि ह्याचे खूप फायदे आहेत हे अळीवाच्या लाडवांचे. आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि हे सांधेदुखीसाठी खूप उपयुक्त पडतात. सांधेदुखी ज्यांना आमवात असेल, सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल, तर त्यासाठी हे अळीवाचे लाडू नक्कीच तुम्ही थंडीच्या दिवसात बनवून खाणे उपयोगी पडतात. तर हे छान असे रोस्ट करून घेऊया तडतडेपर्यंत. आणि हे बारीक गॅसवरती आपण मंद गॅस केलेला आहे आणि छान असे हे रोस्ट करून घ्यायचे आहेत. जर गॅस फास्ट असेल तर हे लगेच काळे पडतील, कारण करपतील, कारण हे खूप नाजूक आहेत. त्यामुळे अगदी गॅस बारीक करूनच हे रोस्ट करायचे आहे. अगदी 5-15 मिनिटं लागले तरी चालेल, पण बारीक गॅसवरतीच हे परतून घ्यायचे आहेत. छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत. सतत हलवत राहायचं, मग ते छान असे भाजले जातात. तर पाहू शकता अगदी तडतड असा आवाज येतोय. तडतड आवाज झाला म्हणजे आपले छान असे अळीव रोस्ट होत आहेत असं समजायचं आहे. पाहू शकता. आणि हे छान असे भाजले की आपले छान असे लाडू बनतात. पाहू शकता. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आपले हे अळीव जे आहेत आपण थंड करून घेतलेले आहेत, छान भाजलेले आहेत. तर आता हे थंड झालेले आहेत. तोपर्यंत आपण आता हे भिजत घालण्यासाठी काय करायचं आहे, तर इथे नारळ घेतलेला आहे. तर हे पहा, भरपूर पाणी आहे याच्यामध्ये, कारण आपल्याला हे पाणी सुद्धा लागणार आहे आणि ह्यातलं खोबरं लागणार आहे ओलं. तर आता हा नारळ आपण फोडून घेणार आहोत आणि ह्याचा आपल्याला अळीवाच्या लाडूसाठी उपयोग होणार आहे. तर आता फोडूया. बघायचं असं इथला
तर हे पाणी आपण भरपूर असं निघालेलं आहे. तर आता आपलं अळीव भिजत घालण्यासाठी पाणी तयार आहे आणि नारळ फोडलेला आहे. आता जे आपण रोस्ट केलेले हे अळीव आहेत त्याच्यामध्ये आपण जो नारळ आता फोडला त्याचं हे पाणी एवढं निघालेलं आहे. तर हे पाणी आपण ह्याच्यामध्ये आता ओतून घ्यायचे, घालून घ्यायचे आणि आता हे आपण भिजत ठेवणार आहोत. आणि जे आता नारळ जो फोडलेला आहे ते नारळ आपण खिसून घेणार आहोत आणि मिक्सरला आपण पूर्ण बारीक करायचे, त्याचं सुद्धा दूध काढून घ्यायचे आणि ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये भिजत घालणार आहोत. आता तर आपण आता नारळाचं दूध काढून घेऊया. आता आपण इथे खोबरं जे आहे ते सर्व असं बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्याचं आपण दूध पण काढणार आहोत आणि मिक्सरला बारीक करणार आहोत. तर थोडं थोडं घेऊन पूर्ण पाण्यासारखं बारीक करायचं आहे, दुधासारखं. इथे आपलं खोबरं बारीक झालेलं आहे. तर आता आपण इथे एक अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर थोडं थोडं घालून छान असं दुधासारखं बारीक करायचं आहे आपण हे परत एकदा पाण्यासारखं. तर इथे पाहू शकता अगदी दुधासारखं आपलं खोबरं छान असं आपण असं बारीक करून घेतलेलं आहे. हे पहा. आता आपल्याला ह्याचं काही दूध बाजूला काढून घ्यायची गरज नाही आहे. तर आपण आता इथे मोठं पातेलं घेतले आणि त्या पातेल्यामध्ये हे घालून घ्यायचे. आता हे धुवून पाण्यानं थोडंसं पाणी याच्यात ओतून धुवून घ्यायचे. आता आपण हे इथे जे हे केलं होतं अळीव पाण्यात भिजत घातलेलं नारळाच्या पाण्यामध्ये, तर आता ते पण ह्याच्यामध्ये आपण ओतून घेऊया. हे बघा पाणी कमी पडलं ना ते. तर आता हे अर्धवट भिजलेले जे अळीव आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. पाहू शकता लगेच भिजतात हे अळीव. आणि हे मिक्स करून घ्यायचं छान असं ह्याच्यामध्ये. हे पहा. आता आपण हे जे थोडंसं पाणी घालू हे पण ह्याच्यात घालून घेऊया. आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचे ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेतले ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आणि ह्यात हे 4 ते 5 तास छान असं आपले हे अळीव भिजले गेले पाहिजेत ह्याच्यात. तर आपण असंच ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण ठेवून देणार आहोत आता हे. तर आपण हे 4 ते 5 तासासाठी आपण हे झाकण ठेवून देऊया आणि छान असं आपले अळीव छान असे भिजले जातील आणि फुगून येतील. तर हे 5 तासासाठी आपण असंच झाकण ठेवून देऊया. आपण अळीव भिजत ठेवलेले पाहून घेऊया आता. तर इथे 5 तास झालेले आहेत ऑलरेडी आपले आणि पाहू शकता आपले अळीव छान असे भिजले गेलेले आहेत. आता आपण हे कढईत ठेवून आता आपण लाडू बनवणार आहोत. तर छान असे अळीव भिजले गेलेले आहेत, छान भिजलेले आहेत. आणि आता इथे आपण काय घेतलेलं बघा, मी ते खोबरं खिसून हे रोस्ट करून घेतलेलं आहे हलक्या तुपावरती. थोडंसं तूप घालून परतून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्समध्ये थोडे मगज बी घेतलेत आणि बदाम घेतलेत. तर हे आपण थोडं बारीक अर्धवट करून घेणार आहोत आणि मगज बी तसेच घालायचे आहेत. हे पण रोस्ट करून घेतलेलं आहे मी छान असं. हे तुपावर भाजायचं नाही आहे. तर मी आता थोडंसं अर्धवट करून घेते. त्याचबरोबर तूप आहे 1 वाटी, अर्धी वाटी तूप बस झालं. तर एवढं साहित्य आणि आता गूळ आपण खिसून घेणार आहोत. तर आता आपण हे जे आहे ते आपण कढईमध्ये आता इथे कढई ठेवलेली आहे आणि आता हे आपण कढईमध्ये घालून घेऊया. तर आपण इथे कढईमध्ये हे सर्व आपण घालून घेणार आहोत. कढई तापलेली आहे आणि हे आता तर आपण सर्व अळीव ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता पहा सर्व अळीव आता हे पाणी त्याच्यातलं सर्व सोकेपर्यंत हलवत राहायचे. आता आपण लगेच गूळ घालून घेऊया जेणेकरून गुळामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे. हे अळीव छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे मी गूळ असा खिसून घेतलेला आहे आणि तो ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला अजून गूळ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. जास्त गोड पण नाही चांगले लागत. थोडंसं मीडियममध्ये केले तर छान असे अळीवचे लाडू लागतात. आता आपण सतत हलवत राहायचे जेणेकरून हा गूळ छान असा त्याच्यामध्ये मिक्स होऊन येईल आणि छान असा
शिजून जाईल, आपले अळीव छान असे रोस्ट म्हणजेच छान असे शिजले जातील गुळामध्ये. पाणी सुटेपर्यंत हलवत राहायचं, झाकण ठेवायचं नाही, हलवतच राहायचं आहे. पाहू शकता. तर इथे आपला गूळ छान असा विरघळलेला आहे ह्याच्यामध्ये. तर पाहू शकता पूर्ण आता हे मिश्रण गोठेपर्यंत अगदी सुक्क होईपर्यंत हे असंच आपण परतत राहायचं आहे. पाहू शकता. तर छान असा गूळ विरघळत चाललेला आहे आणि मंद गॅसवरतीच आपण हे हलवत राहायचं आहे. गॅस मग फास्ट करायचा नाही आहे. तर पाहू शकता. तर इथे पाहू शकता आपलं छान असं गूळ मिक्स झालेलं आहे आणि आता छान असं पाणी सुटलेलं आहे आणि हा सुक्का होईपर्यंत अजून आपण एक 10-15 मिनटं असं ठेवणार आहोत हे मिश्रण. तर पाहू शकता. तर अजून एक 10 मिनटं असंच आपण जोपर्यंत एक गोटणी येत नाही आणि सुक्क थोडंसं होत नाही तोपर्यंत असंच आपण हलवत राहणार आहोत. इथे पाहू शकता आपलं सर्व गूळ छान असा मिक्स होऊन आलेला आहे आणि आता आपण हे आपलं कोरडं पडत चाललेलं आहे. अळीव पाहू शकता थोडंसं आपलं कोरडं पडत चाललेलं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊया थोडं आणि नंतर थोडंसं घालूया. आता तुपावरती छान असं अजून परतून घेऊया 5 मिनटं. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो खिसलेलं खोबरं आहे ते घालणार आहोत आणि ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. तर पाहू शकता आता आपलं सुकत आलेलं आहे, म्हणजेच कोरडं पडत चाललेलं आहे अळीव. ते पाहू शकता अळीव पूर्ण आपलं कोरडे पडलेले आहे. पाहू शकता आपण तूप घेतल्यानंतर 5 मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे. आता आपलं छान असं कोरडं पडलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. त्यानंतर आपण थोडंसं थंड झाल्यानंतर लगेच लाडू बनवून घ्यायचे, बांधून घ्यायचे. आता आपण इथे हे मगज बी आणि बदाम घेतलेले ते छान असे थोडेसे अर्धवट करून घेतलेले आहेत आणि मगज बी असेच टाकणार आहोत. तर छान असे रोस्ट तुपावरती करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे ह्याच्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर वेलची पूड पण आपण घालून घ्यायची. पाहू शकता ड्रायफ्रूट्स घातलं. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून कोणते ड्रायफ्रूट्स घालणार असाल तरी घालू शकता. काजू घालू शकता, अक्रोड घालू शकता. तुम्हाला जे हवं ते ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये घालून तुम्ही मस्त असे अळीगुळाचे लाडू बनवू शकता. तर आता आपण इथे हे घालून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात सुकं खोबरं घालून घेऊया. आता आपण हे जे सुकं खोबरं आपण हे केलेलं भाजून घेतलेलं हे बघा कुरकुरीत झालेलं आहे. तर हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेतले आणि थोडंसं अजून लाडू बांधताना आपण जो चुरा आहे तो ठेवलेला आहे. तर आता हा सगळं मिक्स करून घेणार आहोत. सर्व मिक्स करून. तर पाहू शकता सर्व मिश्रण आपण एकत्र छान असं करून घेतलेलं आहे. जे सुकं खोबरं आपण छान असं रोस्ट करून घेतलेलं आहे ते सुद्धा घातलेलं आहे. परत एकदा आपण आता थोडंसं तूप घालून घेऊया. 1 चमचा 2 चमचा असं तूप आहे. जास्त तूप काही लागत नाही. 1 वाटीभर असं तूप असलं की बस होतं. तर एवढं तूप मी वाटीभर घातलेलं आहे. पाहू शकता. आता सर्व मिश्रण एकत्र करून आता गॅस बंद करणार आहोत आपण आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं हे आपल्या अळीवाचं जे लाडवाचं जे सारण आहे हे सर्व आपण थोडंसं थंड होऊन देऊया. पाहू शकता किती सुंदर असं कोरडं पडलं आणि छान असा गूळ मिक्स होऊन आला त्याच्यामध्ये. पाहू शकता किती सुंदर दिसताना सुद्धा दिसत आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद करूया आणि हे थोडंसं थंड झाल्यानंतर लगेच आपण लाडू बांधायला घेऊया. तर इथे पाहू शकता आपलं छान असं इथे कोरडं पडलेलं आहे अळीवाचं सारण. तर आता आपण इथे लाडू बांधून घेणार आहोत. तर पाहू शकता किती छान असं सुकलेलं आहे हे सारण. आता आपण थोडंसं घेऊन आपण लाडू बांधून घेऊया.
तर हे पहा, अगदी झटकीपट हा लाडू तयार होतो. हे पहा, आणि बांधायला पण एवढं सोपं जातं ना, झटकीपट बांधून होतं. हे पहा किती सुंदर झालेला आहे आपला लाडू. आणि हे खाण्यासाठी पण एक 8 ते 10 दिवसच टिकतात. त्यामुळं बनवले की लगेच हे 8-10 दिवसात संपवून टाकायचे, कारण ओलसर असतात ते थोडेसे, त्यामुळे लगेच खाऊन घ्यावे लागतात. फ्रीजरमध्ये ठेवले तर एक 15 दिवस तरी तुम्ही ठेवू शकता आणि खाऊ शकता. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण लाडू बनवून घेऊया. किती सुंदर झालेला आहे पहा, मस्त असा हा अळीवाचा लाडू झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण बांधून घेऊया सर्व. इथे पाहू शकता आपले एवढे लाडू तयार झालेले आहेत वळून, आणि झटकीपट होतात, कसलाही त्रास होत नाही वळताना. एवढे स्मूथली हे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता. आणि करायला सुद्धा खूप सोपे आहेत, पण जेव्हा आपण ते गुळामध्ये फेटून घेतो त्यावेळेस भरपूर वेळ जातो, कारण ते एकजीव चांगलं झालं पाहिजे. आणि असं कोरडं सारण जेव्हा पडतं तेव्हाच हे अळीवाचे लाडू वळून घ्यावे लागतात. तर हे लाडू एवढे पौष्टिक आहेत, ह्याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, मिनरल्स आहेत. तर एवढे लाडू हे पौष्टिक आहेत, तर नक्कीच तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये असे लाडू बनवून खा. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओज कुठून पाहता नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. अशाच माझ्या रेसिपी फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर मस्त खा, स्वस्त राहा, अशाच्या रेसिपी पाहत राहा. तर चला भेटूया आपण अशाच न्यू रेसिपी सहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच. हॅलो फ्रेंड्स, राणी किचन.